संस्कृती परंपरा यांनी सजला कलेचा हात, स्वागत तुमचे कुलकर्ण्यांच्या गणेश महालात। नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। व्हिडिओ टायटलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल या वर्षीचे गौरी गणपती नेमक्या कशा पद्धतीने आम्ही साजरे केले आणि नेमकं हे डेकोरेशन कशा पद्धतीने केलं हे आपण बघणार आहोत। त्यामुळे लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी आमच्याकडे जो स्टेज प्लॅटफॉर्म आहे तो मी आधी क्लिअर केला आणि डेकोरेशनसाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी सगळं घेतलं। दरवर्षी आम्ही बॉटम पट्ट्या वापरून या संपूर्ण गणपती डेकोरेशनचा मेन साचा तयार करून घेत असतो, पण यावर्षी आम्ही PVC पाईपचा वापर केलेला आहे पहिल्यांदाच। त्यामुळे या स्टेजचं मी माप घेतलं आणि मी PVC पाईप्स आधी कट करून घेतले। मी जो महाल केलेला आहे तो मला थोडासा पारंपरिक करायचा होता आणि म्हणजे आपल्याकडे जे जुने वाडे असतात तर आपल्याकडच्या महालांमध्ये किंवा आपल्या वाड्यांमध्ये ज्या रंगांच्या भिंती असतात तर त्या भिंतीचा कलर जो आहे तर तो मला बॅकग्राऊंडला हवा होता। तर त्यासाठी मी हा पार्चमेंट नावाचा पेपर घेतलेला आहे, थोडासा ऑफ व्हाईट आणि त्याच्यामध्ये थोडीशी येलो कलरची टिंट असते आणि जी हुबेहूब वाड्यांमधल्या भिंतींच्या कलरला मॅच होते। त्यामुळे तशीच शेड निवडून मी हा कलर पेपर निवडलेला आहे आणि तो संपूर्ण पेपर मी बॅकग्राऊंडला आधी पेस्ट करून घेतला। त्याच्यानंतर गणेश महाल म्हणल्यावरती प्रत्येक खिडकीवरती किंवा प्रत्येक दारावरती जे नक्षीकाम असतं, जे कोरीव काम असतं ते देखील मला करायचं होतं। त्यासाठी मी या खिडकीचं आधी माप घेतलं। कार्डबोर्डपेक्षा कोरोगेटेड शीट्स कटिंगसाठी जरा सोपी पडतात, त्यामुळे मी इकडे कोरोगेटेड शीटचा वापर केलेला आहे। एकूण 3 खिडक्या मी मागच्या बाजूला करणार आहे आणि त्याच्यावरती मी आता म्हणले तसं जे मी नक्षीकाम करणार आहे तर ते अर्थात या सगळ्या महालांमध्ये वाड्यांमध्ये त्या लाकडावरती खूप छान असं कोरीव काम केलं जातं। त्यामुळे मी अर्थात ब्राऊन कलर पेपर निवडला आहे। 3 खिडक्यांचं मी माप घेतल्यानंतर या ब्राऊन कलर पेपरवरती ड्रॉ करून मी ते सगळं कट करून घेतलं आणि या कोरोगेटेड शीटवरती मी हे पेस्ट करणार आहे। मागे 3 आणि पुढे 2 अशा 5 खिडक्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। पुढच्या ज्या 2 मी खिडक्या केलेल्या आहेत तर त्या थोड्याशा लांब केल्या साईजमध्ये, जेणेकरून वरपासून खालपर्यंत तो जो लुक आहे तो मला पर्स्पेक्टिव्ह द्यायचा होता थोडासा। आणि मी म्हणले तसं की आपल्याला कोरीव काम करायचं आहे तर इकडे मी 2D मध्ये 3D असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे मी स्वतः चित्र काढलेलं आहे। येलो, ब्लॅक आणि व्हाईट हे 3 कलर्स वापरून मी हे नक्षीकाम या ब्राऊन खिडक्यांवरती दोन्ही बाजूला करणार आहे। हा खरं तर टास्क होता, कारण की आपण फ्रीहँड डिझाईन जसं काढतो तर त्या पद्धतीने दोन्ही बाजूंना सेम डिझाईन येणं गरजेचं होतं। त्यामुळे हे नक्षीकाम करताना खूप वेगळा आणि खूप क्रिएटिव्ह असा खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स होता। आणि खाली तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे जे खांब असतात ते खांब 3D दिसण्यासाठी आधी मी येलो कलरची लाईन देत होते। त्याच्यानंतर एका साईडला ब्लॅक टोन आणि बरोबर मध्ये थोडासा व्हाईट ॲड करत होते, जेणेकरून त्याला 3D लुक येईल। असं मी सगळ्या खिडक्यांना करून घेतलं आणि मध्ये आता जे कोरोगेटेड शीट उरलेलं आहे पांढरं ते आपल्याला कट करून घ्यायचे या कमानीनुसार। मागे ज्या मी 3 खिडक्या करणार आहे त्याच्यापैकी एक मधली जी खिडकी आहे तर ते कोरोगेटेड शीट मी कट केलेलं नाही आहे, त्याच्यावरती मी हा पार्चमेंट पेपर परत एकदा मध्ये लावलेला आहे। याचं कारण म्हणजे या मधल्या खिडकीच्या बरोबर पुढे आपला गणपती बाप्पा विराजमान होणार आहे, त्यामुळे गणपतीसाठी ती बॅकग्राऊंड खूप छान उठून दिसावी म्हणून मी मधली जी खिडकी आहे तर ते कोरोगेटेड शीट मी मधल्या साईडनी कापलेलं नाही आहे। आता हे सगळं नक्षीकाम जे आहे ते खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं, त्यामुळे स्टेजवरती मी आधी रेड वेल्वेट कापड आहे माझ्याकडे तर ते मी आधी घालून घेतलं। या खिडक्यांना मी मागच्या साईडनी खरे नेटचे पडदे लावणार होते, तर हे जे नेटचे पडदे आहेत हे लावण्यासाठी आधी मी या दोऱ्याला हा नेटचा पडदा स्टेपल करून घेतला, म्हणजे जसं आपण शिवतो त्या पद्धतीने मी स्टेपल केलं आधी आणि मागच्या साईडनी अशा प्रकारे हे पडदे दिसत आहेत। त्याच्यानंतर मी पुढच्या ज्या 2 कमानी आहेत त्या आधी लावून घेतल्या। पुढच्या ज्या 2 कमानी आहेत तर त्याची प्रत्येकी एक बाजू ही मी खाली ठेवलेल्या या बॉक्सला अटॅच केलेली आहे खालच्या बाजूनी, जेणेकरून ते एकदम स्टिफ राहतील।
आणि आता या 3 खिडक्या ज्या पद्धतीने दिसत आहेत तर त्याच्या खाली मी पुन्हा एकदा ब्रॉड ब्राऊन पट्टी लावून घेणार आहे। जी पारंपरिक जाळी असते तर ती मी आधी करणार आहे। त्यासाठी मी या ब्राऊन कलरच्या स्ट्रिप्स आधी कट करून घेतल्या आणि त्या एक एक करून मी आता या 3ही खिडक्यांच्या खाली लावून घेणार आहे। तो जो लुक आहे तो हळूहळू येत चालला होता आणि दोन्ही बाजूंनी मी ब्रॉड ब्राऊन स्ट्रिप्स लावून घेणार आहे। आणि आता हे जे पडदे आहेत हे मी मधल्या बाजूनी कट केले आणि साईडला दोन्ही बाजूंनी बांधून घेतले। आता गणपती बाप्पाचं मेन आसन जे आहे तर त्याच्यावरती मी हे डेकोरेटिव्ह क्लॉथ आहे माझ्याकडे ते मी टाकलं। त्याच्यानंतर चौरंग ठेवला आणि पुढच्या बाजूला मी म्हणले तसं रेड कलरचे पडदे लावून घेतले। स्टेजच्या खालच्या बाजूला सुद्धा मी हा पार्चमेंट पेपर लावून घेतला आणि तिकडेच मी मागे जशी जाळी केलेली आहे तर त्या पद्धतीची जाळी मी खाली सुद्धा करणार आहे। गणपती बाप्पाच्या स्वागताला सनई वादक देखील मला हवे होते, त्यामुळे मी 2 सनई वादकांचं चित्र काढलं आणि ते चित्र काढल्यानंतर मी या कोरोगेटेड शीट वरती पुन्हा एकदा ते पेस्ट केलं आणि कट करून घेतलं। वाड्यामध्ये जसे कोनाडे असतात तर त्या पद्धतीचं हे मी डिझाइन तयार करून घेतलं आणि आतल्या बाजूला मी हे पेस्ट करून घेतलं। त्यानंतर मी फुलांच्या माळा वरच्या बाजूने लावून घेतल्या आणि या माळा देखील खूप छान दिसतात। मी दरवर्षीच अशा प्रकारच्या माळा लावत असते। आता मध्ये मी हे जे रेड वेल्वेट लावलं होतं गणपतीच्या मागे जे असणार आहे तर त्याचा जो शेप आहे तो थोडासा मी प्लेन कर्व शेप केला, कारण की या वर्षीची आमची गणपतीची जी मूर्ती होती ती थोडीशी मोठी होती। त्यानंतर या गणेश महालामध्ये गौरी गणपतींना वारा घालणाऱ्या ज्या दासी असतात तर त्यांची पण मी चित्र काढून घेतली। अशा मी 2 दासी तयार केल्या, त्या देखील कोरोगेटेड शीट वरती लावल्या। एकीकडे ही जी जाळी होती तर त्या प्रत्येक जाळीच्या मध्ये गोल्डन कलरचा एक सर्कल मोहिनी एकीकडे लावत होती। त्यानंतर बाकीचं सुद्धा थोडंसं आम्ही डेकोरेशन करून घेतलं। या वर्षीचं माझं डेकोरेशन हे बऱ्यापैकी वेळेत झालं, पण गणपतीचं डेकोरेशन हे आदल्या दिवसापर्यंत चालूच असतं। त्यानंतर आम्ही लाइटिंगच्या माळा देखील या फुलांच्या माळांमध्ये सोडल्या। वाजलेले आहेत 5:30 आणि मी केलेला आहे आमच्या दोघींसाठी। मस्त आम्ही चहा एन्जॉय केला आणि हे सगळं डेकोरेशन पूर्ण झालं होतं आणि ते बघून खूप छान वाटलं आम्हाला दोघींनाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ज्या मी दासी तयार केल्या होत्या तर त्या मला गणपतीच्या बरोबर दोन्ही बाजूंना आणि थोड्याशा सेंटरला म्हणजे थोड्याशा पुढे हव्या होत्या, तर त्यासाठी मी परत PVC पाईपचाच वापर केला आणि अशा पद्धतीने त्या पेस्ट केल्या। महाल असल्यामुळे मी यावर्षी 2 झुंबर अजून नवीन ॲड केली, त्यामुळे पुढच्या बाजूला ती पण मी लावून घेतली। आणि आता हे जे खाली मी बॉक्स ठेवलेले आहेत तर त्या दोन्ही बॉक्सच्या मागच्या बाजूला मी अशा माझ्याकडे मोठ्या उशा आहेत तर त्या मी ठेवल्या आणि हे मी ऑफ व्हाईट कलरचं कापड आणलं होतं तर ते मी दोन्ही साईडला टाकलेलं आहे। आपल्याकडे जी पारंपरिक सेठी असते तर ती मी इकडे छोट्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केलाय। हा ॲक्च्युली रेड वेल्वेट पेपर आहे तर त्याच्या बाजूने मी थोडीशी ही गोल्डन लेस लावलेली आहे। आता पुढच्या बाजूला ज्या मी 2 खिडक्या केलेल्या आहेत तर त्याच्या खाली सेठीच्या दोन्ही बाजूंना जे डिझाईन असतं तर तेच मी थोड्या प्रमाणात इकडे ड्रॉ केलं आणि ते कट करून कोरोगेटेड शीट वरती ते पेस्ट केलं, त्यामुळे ते खूप छान असं दिसतंय।
त्याच्यानंतर या दोन्ही सेठींवरती मी वाद्य ठेवणार होते, त्यामुळे सगळ्यात आधी मी माझी तंबोरी ठेवली. यावर्षी मी डेकोरेशनमध्ये अजून एक गोष्ट ॲड केली, ती म्हणजे ही जी आर्टिफिशियल फुलं असतात तर ती मी गणपती जिथे बसणार आहे त्याच्या दोन्ही बाजूंनी मी असं कॉम्बिनेशन करून थोडंसं डेकोरेशन केलं. आणि इकडे जास्त प्रमाणात मी गुलाब वापरलेले आहेत आणि खूपच सुंदर दिसत होती ही फुलं. आणि तसंच या आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन मी माझ्या संपूर्ण लिव्हिंग रूममध्ये देखील केलं होतं यावर्षी. गणपती बाप्पाचं स्वागत हे अतिशय आनंदात उत्साहात आपण सगळे करतोच, त्यामुळे यावर्षी मी ठरवलं माझ्या मेन डेकोरेशनच्या बरोबरच बाकीच्या पण गोष्टी थोड्याशा आपण डेकोरेट कराव्या, म्हणून मी अशा पद्धतीची फुलं वापरलेली आहेत. खाली मी फोम वापरलेला आहे आणि त्यावरती ही आर्टिफिशियल फुलं मी एक एक करून प्रेस करते आणि खूप सोपं आहे खरं तर हे डेकोरेशन, पण दिसायला खूप सुंदर दिसतं, त्यामुळे मी ही गोष्ट यावर्षी ॲड केली. त्यानंतर अजून काही माळा मला लावायच्या होत्या तर त्या पण मी लावून घेतल्या. इकडे मी हे मेलोडिका नावाचं वाद्य आहे ते मी इकडे ठेवलेलं आहे. डाव्या बाजूला मी तबला ठेवला आणि यानंतर फायनली गणपती बाप्पा येण्याचा दिवस उजाडला आणि आम्ही सगळेजण आदल्या दिवशी गणपती बाप्पाला आमच्या घरी घेऊन जायला निघालो आणि खूप आनंदात उत्साहात जल्लोषात गणपती बाप्पाचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं. गणपती बाप्पा मोरया. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले आणि त्यानंतर मी दरवर्षीप्रमाणे गणपतीला आम्ही जी सगळी आभूषणं आणलेली आहेत तर ती मी घातली. छान हार घातला, त्याला आपण सजवू तितकं कमी आहे, इतका गोड दिसत होता गणपती बाप्पा आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं की फायनली गणपती बाप्पा आपल्या घरात आलेला आहे. आणि त्यानंतर लगेचच गौरीची तयारी सुरू झाली. गणेश महाल होता यावर्षी, त्यामुळे गौरींना पेशवाई पद्धतीची साडी नेसवावी असं माझ्या मनात होतं. यावर्षी गणपती बाप्पाला मी हातातल्या या वेण्या आणल्या होत्या तर त्या खूपच छान दिसत होत्या. यावर्षी आमची जी मूर्ती आहे ती गुरुजी तालमीची मूर्ती आहे. जे पुणेकर आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच आहे, जे पुण्याबाहेरचे आहेत त्यांना सांगीन की मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम पुण्यातला. आणि दरवर्षीप्रमाणे गौरी देखील आलेल्या आहेत. गौरींना मी आधी नथ घातली आणि त्याच्यानंतर गौरी आगमन झालं. गौरींची पूजा झाल्यानंतर चौक मांडून आम्ही गौरींना बसवलं. या संपूर्ण डेकोरेशनची जी थीम आहे ती थोडीशी लाईट कलर स्कीम मध्ये होती, त्यामुळे गौरींच्या दोन्ही ज्या साड्या आहेत तर त्याचे कलर हे डार्क आहेत, त्यामुळे गौरी खूपच गोड दिसतायत. त्यानंतर गौरींची ओटी भरली. गौरींचे आशीर्वाद घेतले. गौरींना प्रसाद ठेवला आणि गौरींची जी आरास असते तर त्या आराशीचं डेकोरेशन करायला मी सुरुवात केली. यावर्षी मी काही पितळ्याची भांडी आणली होती आणि काही निवडकच गोष्टी आणल्या होत्या, म्हणजे ग्रामोफोन, किटली, बंब, काही पातेली, छोट्या साईजमध्ये मला पंखा पण छान मिळाला होता. तर अशा सगळ्या गोष्टी मी दोन्ही गौरींच्या मध्ये ठेवल्या आणि दोन्ही बाजूंनी जी आरास असते ती आम्ही केली.
आणि ही जी थीम आहे ती नेमकी काय आहे ती पण मी दरवर्षी लिहित असते, त्यामुळे ती मी लिहिली. त्यानंतर माझ्याकडे हे खरं घंगाळं आहे, तर त्यामध्ये मी थोडंसं फुलांचं डेकोरेशन केलं. पहिल्या दिवशी मी ही जी आर्टिफिशियल फुलं आहेत तीच ठेवली होती आणि नंतर खरी फुलं देखील मी या घंगाळ्यामध्ये ठेवली होती. आणि फायनली अशा पद्धतीने यावर्षीचे गौरी गणपती हे आमच्या गणेश महालात खूप सुंदर पद्धतीने साजरे झाले. गौरी आणि गणपती हे दरवर्षी आपल्या घरात येतात तेव्हा आपल्या सगळ्यांचाच उत्साह खूप असतो आणि तो जो आनंद असतो तो आनंद अनुभवण्यासाठी आपण वर्षभर गणपती बाप्पाची गौरींची वाट बघतो आणि ते दिवस जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यासाठी किती करू आणि किती नाही असं होतं आपल्याला सगळ्यांनाच. त्यामुळे यावर्षी देखील हा जो गणेश महाल मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आमचं संपूर्ण कुटुंब हे कलेच्या क्षेत्रात काम करतं आहे आणि ते असंच काम करत राहो. आमचं पुण्यामध्ये जे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आहे तर त्या विद्यालयामध्ये शिकणारे आमचे विद्यार्थी, आमचे पालक, त्यांच्यावर देखील आणि तुम्हा सर्वांवर देखील गणपती बाप्पा आणि गौरींचा कृपाशीर्वाद असा कायम राहावा आणि हेच मागणं आपण गणपती बाप्पाकडे मागूयात. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.